जे मूल्याशी साथी हो. आजचा हा आपला व्हिडिओची मेन हेडलाईन्स म्हणजे मुख्य ठळक आपल्यासाठी महान संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. आणि त्याचं टायटल, मानवानो जागे व्हा आणि इतिहास आपला चाळूनी पहा. सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी आपल्या देशातील, या जगातील सर्व महान वेगवेगळ्या धर्म आहेत त्या धर्माचा 35 वर्ष अभ्यास केला आणि शेवटी बाबासाहेबांच्या लक्षात आलं की या जगातील महान धम्म केवळ भारतालाच नाही तर या जगाला मधील जे मानव आहेत त्यांचं रक्षण करणारा एकमेव बुद्ध धम्म आहे. आणि म्हणून नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि ती जबाबदारी या देशातील मूलनिवासी समाजाला संदेश दिला. पण शोकांतिका आहे की त्यांच्या नंतर ज्यांनी चळवळीची जबाबदारी स्वीकारली ते लाचार झाले, गुलाम झाले असं म्हणायला हरकत नाही. कदाचित आपण थोडं याच्यावर समीक्षा करूया, चिंतन करूया की आपल्या देशात चळवळ अपयशी का ठरत आहे. हा पहिला प्रश्न. बघा, मुद्दे पडतात का? आपल्यासमोर रोखठोक मांडतोय. सत्य फार कडवं असतं. आम्हाला आजची अवस्था अशी आहे आपल्या समाजाची, आम्हाला जहर चालतंय पण अमृत नकोय, अशी आज आपल्या समाजाची मानसिकता बनलेली आहे. म्हणून की डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी आपल्या बहुजन समाजाला त्यांनी महान संदेश दिले आणि ते संदेश आपण डोक्यात न घेता डोक्यावर घेतले. अनुयायी बनण्याऐवजी आम्ही भक्तच बनलो. नंबर 1 कारण त्यांचा म्हणजे बाबासाहेबांनी दिलेले संदेश आहे ते त्यांच्या आम्ही ऐकत नाहीत. याचा अर्थ काय होतो? आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वागण्याचं काम करत आहोत. नंबर 2, आपल्या देशातीलच म्हणत नाही मी, या जगातील माझ्या मते, हा माझा अनुभव सांगतो की कुठलीही चळवळ चालवायची असेल तर त्याला 5 साधनं फारही महत्त्वपूर्ण आहेत. नंबर 1 वेळ, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 पैसा, नंबर 3 हुशारी. बघा, वेळ, बुद्धी, पैसा, हुशारी. नंबर 4 कष्ट. वेळ, बुद्धी, पैसा, हुशारी, कष्ट, हुशारी. बरं का? वेळ, बुद्धी, पैसा, कष्ट, हुशारी, हुनर. हा म्हणजे ही आपण आजच्या काळामध्ये कोण देऊ शकत नाही आणि हे प्रत्येकाजवळ आहे. ज्यांना जे जमेल ते हे आपण केलंच पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपला जन्म, माणूस जसा जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. म्हणून आपण की हे आपण अंमलामध्ये आणत नाहीत. आणि आपली सुरुवात जी असते मुळामध्ये जे ठासून जे डोक्यात भरलेलं आहे ना, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन, आमचा वागण्याचा दृष्टिकोन, समीक्षा करण्याचा दृष्टिकोन, आमचा यश पॉझिटिव्ह असला पाहिजे. निगेटिव्ह आहे, नकारार्थी होऊ शकत नाही, जमतच नाही, होतच नाही. अरे तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुमच्याकडे आशा निर्माण होईल कुठून?
सुरुवात करा. अंक पहा, 0 पासून सुरुवात होते. 1 2 3 अंक संख्या वाढत जाते. पण आम्ही जर नाही का लावायच्या करण्याच्या अगोदरच म्हणतो होतच नाही, तर कसं होणार आहे? आणि मी वारंवार सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की जे म्हणतात होऊ शकत नाही ते होऊ शकतं. हे मान्यवर बघा, पंजाबमधील रोपड या जिल्ह्यातील मान्यवर कांशीरामजींनी बघा, ते मूळ पंजाबमधले महाराष्ट्रामध्ये सर्व्हिससाठी आले होते. पण इथं त्यांना एक निमित्त ठरलं, बाबासाहेबांच्या चळवळीला जयंतीच्या दिनी सुट्टी दिली नाही, त्यामुळं ही चळवळची ठिणगी पेटली आणि तिथून ही चळवळ देशभर पसरलेली आहे. हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. हा इतिहासाचा पुरावा यासाठी द्यावा लागतो आपल्या अंधभक्ताला. हे त्याच्यावर डोळ्यावर जे पडदे पडलेले आहेत का, याच्या बुद्धीवर जे घाण साचलेली आहे, कुठली? अविचाराची, कर्मकांडाची, दैववादाची. आणि ही घाण जी काढायचं जर एकमेव जर वॉशिंग जशी कपडे मशीन धुवून काढते ना, तसं मेंदू धुवून काढायचं आपल्या बहुजन समाजातील तथागत भगवान गौतम बुद्धापासून तर मान्यवर कांशीरामजी पर्यंत. हा 108 वर्षाचा इतिहास आहे. तुम्हाला संपूर्ण तेव्हा आपल्याला ऐकण्याची सवय नाही, वाचण्याची सवय नाही. हे सांगायला वेळ आपल्याकडं, माझ्याकडं वेळ भरपूर आहे, पण तो आपल्याकडं चांगल्या कामासाठी वेळ नाही. म्हणून ही कमी कमीच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यासाठी की आपण तिची कर्मकांडाची, अज्ञानाची आणि त्या विचाराने आपला सत्यानाशच आहे. पण ते अंधभक्ताच्या लक्षात कधीच येणार नाही. जोपर्यंत तुम्हाला म्हणलं की वॉशिंग मशीन जशी धुवून काढते कपडे, तसे नाही का की हे महामौनाच्या विचाराची ही मशीन आहे. तुमचा कर्मकांड मळ घाण, दैववाद घाण, ज्या दिवशी नका तुम्ही तनमन लावून वाचा हे पुस्तकं, तर त्यावेळेस तुमच्या डोक्यातली घाण निघेल. आणि दुसरा विषय महत्त्वाची की जे जे काही आहेत की जे स्वतःला अति हुशार समजतात की समाजाच्या नावावर त्यांनी आपलं वेगवेगळी, तशी रोजगार हमी योजना कशी असते तशी मंदिरामधली रोजगार हमी योजना, हे भटाचं नाही का रोजगार हमी योजना आहे. तो भक्ताच्या आणि देवाच्या मधला दलाल आहे. तसे आपल्यामध्ये काही आता दलाल निर्माण झालेले आहेत. काही साध्या कपड्यामध्ये आहेत, काही चिवरमध्ये आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. नाव घेणार नाही, कारण दाता आपले होठं आपले. फक्त यातून एकच आपण बोध घ्यायचा आहे. काय ही शिकवण यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा त्याचा धम्म दिला. अरे आपला धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे. इथं कर्मकांडाला, अंधविश्वासाला मुळीच थारा नाही. माझ्या माहितीप्रमाणे बरेच पुस्तकं वाचलेत, त्याच्यामध्ये बौद्ध संस्काराचे एकूण 11 संस्कार विधी आहेत. आणि त्यापदी हा साक्षीगंधाचा एक विधी आहे. मग आपण जर आपण प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या परंपरा, रीतिरिवाज आहेत. मग आपण धम्म स्वीकारल्याच्या नंतर आपली परंपरा कशी असायला पाहिजे? मान्य आहे की हा धम्माचा विचार जिथपर्यंत गेला आहे त्या ठिकाणचा समाज जागरूक होत आहे. हे सोशल मीडियाचं युग आहे. कमीत कमी आपण एकमेकाला विचारलं पाहिजे, विश्वास घेतला पाहिजे किंवा आपल्याकडं कोणी चळवळीमध्ये कार्य करणारे आहेत का, जेणेकरून आपला कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही आणि समाजामध्ये एक नवीन आदर्श समाज कसा निर्माण करता येईल, चळवळीची गतिमान आहे, जे म्हणजे विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. हा एका ओळीमध्ये बोलण्याचा, सांगण्याचा उद्देश आहे. जर ती चूक होत असेल तर आपल्याला दुरुस्त करता येईल. तर त्या ठिकाणी असं आम्हाला निदर्शनास आलं की जे 56च्या पूर्वीच्या चाली रूढी ज्या होत्या, जो त्याला आपण हिंदू धर्म म्हणता येणार नाही, हा हिंदू धर्म नाहीयेच, पण हे अंधभक्ताला कळणारच नाही. तो ब्राह्मणी धर्म की ज्या व्यवस्थेने आम्हाला
माणूस असून माणसं नाकारलं, माणूस पण नाकारलं, हिरावून घेतलं, सर्व मानवी हक्कापासून मूलभूत गरजापासून वंचित ठेवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास करून अगोदरही खुलासा केला की 35 वर्ष अभ्यास केला. शेवटी निश्चित ठरलं की या देशातील नव्हे तर या जगाचं कल्याण केवळ आणि केवळ बुद्ध धर्मामध्ये आहे. आणि म्हणून तो आपला पवित्र मान धम्म आपल्याला सर्वांना दिला आणि त्यांच्यानंतर आपली ही जबाबदारी आहे. पण बघा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथे लक्षात असं आलं की त्यांनी प्रतिमा मांडणं सर्व केलं, पण नंतर जो कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम जवळपास मलाच राहवलं नाही. म्हटलं आता तरी काय हे सुरुवात करतील, हे करतील. शेवटी मी स्वतःहूनच म्हणलो की 2 मिनिट थांबा, हे कार्यक्रम आहे कशाचा, हे इथल्या सर्वसामान्य जे जमलेले आलेले मान्यवर आहेत त्या पाहुण्याला कळू द्या. आणि मग त्यांच्या लक्षात आले किंवा यांना काय म्हणायचं काय नाही. त्यांनी म्हणले इथं बोलू नका, एकांत बोला. मग आम्हाला तिकडं बाहेर गेलं, त्या जिथं लोकांना आम्ही 2-4 लोक होतो त्या ठिकाणी. मग त्यांनी सांगितलं किंवा ठीक आहे काय काय करायचं काय नाही तुम्ही सांगा. अहो म्हणलं नाही का, तुम्ही तुमचा पहिला एक सांगा तुमचा उद्देश काय कार्यक्रमात आजच्या. तुम्ही सांगितलं आम्ही आलो. तर मग तेव्हा ते म्हणले किंवा आज कार्यक्रम साखरपुड्याचा आहे असं. अहो म्हणलं साखरपुडा म्हणू नका, आता साक्षीगंधाव तरी म्हणा. आपण बाबासाहेबांना आपली पहिली ओळख आपल्याला मूळ धम्म दिलेला आहे. आणि एकेकाळी आपण संपूर्ण हा भारतच बौद्धमय होता. इतिहास वाचा, इतिहास वाचल्यानंतर म्हणून तुम्हाला सांगितलं की मानवांनो जागे व्हा, इतिहास चाळून पहा. तो इतिहास चाळून पाहाल तर लक्षात येतील. आणि मी वारंवार सांगतोय की जाती ह्या जनावरांमध्ये असतात, माणसामध्ये नसतात, झाडामध्ये असतात. अजून खुलं करून सांगू आपण, चिंचेचं झाड, बोरीचं झाड, आंब्याचं झाड, संत्रा, मोसंबी, काजू, नारळाचे, पपई, हे झाडं झाले. जनावरांमध्ये गाय, हत्ती, घोडा, जिराफ, वाघ, सिंह. अरे माणसामध्ये असतात, पण हे आपल्या डोक्यामध्ये हजारो वर्षाची घाण साचलेली आहे. आम्हाला विचार करायचा अधिकार स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, वाचण्याचं नव्हतं. हे जे मिळालं केवळ बाबासाहेबांमुळे, आपल्या महापुरुष महात्मा फुलेमुळं. आणि जे खूप नावं असं घेण्यासारखे आहेत. मग तुम्हाला म्हणलं की बुद्धापासून तर मान्यवर कांशीरामजी, आणि आज तेच कार्य वामनजी मेश्राम, भामशेव, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय प्रयत्न मोर्चा हे समाजाला जागृत करण्याचं कार्य करीत आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. तर आपण जर मग कार्यक्रम करत असतात तर कार्यक्रमाच्या वेळेस आपण पहिले नियोजन केलं पाहिजे. आपल्याला माहिती नाही, आपण इतरांचा असा विचार संपर्क साधून एकमेकाशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यांना आमंत्रित केलं पाहिजे. मग त्यावेळेस नाही का मी ती कार्यक्रम पत्रिका बनवली. नवोदित दारक यांचा परिचय, नवोदित दारिका यांचा परिचय, त्यांच्या आईवडिलांची नावं, दोन्ही दारदारिकेची नावं ही जाहीर केली. आणि आजचा कार्यक्रमाचा उद्देश त्यांना समजावून सांगितला. हा कार्यक्रमाच्या निमित्तानं की मग त्यांनी तेही करणं करता, पण आता एवढं सांगितलं तरी शांत बसायला पाहिजे होतं. तसंही नाही करता जसंही झालं मग ते विधी किती पार पाडा, महामंडळाला अभिवादन करून हे सर्व झालं. मग आतून एक आणलं पोतं. त्या पोत्यात होती नारळं आणली, पानं आणली, कदळी आणली आणि दस्ती. माणसं जशी जेवायला बसवतात अशी माणसं जेवायला पंक्ती बसवली, प्रत्येकाला नारळ पण. अहो म्हणलं आता किती वेळ तुम्हाला ह्याच्या अगोदरच सांगितलं, परत नका तुम्ही परत तीच चूक करताय. कोणाची मानसिकता ऐकण्याची नव्हती. तर म्हणून बांधवांनो हे कुठंतरी थांबलं पाहिजे. का हे माझ्या बुद्धीला पटलं नाही, मी चूक वाटली. राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी पण तेच सांगितलं, भगवंतांनी पण तेच सांगितलं. सत्याच्या वाटेवरती ज्या वेळेस सगळे समाज एकीकडे असेल पण आपण
जर तर कोणी समाज एक चुकीच्या बाजूला असेल तर आपण त्या समाजाला सत्य सांगण्याचा धाडस केलं पाहिजे. म्हणून कारण काय सांगण्याचा उद्देश की एका ठिणगीमुळेच आग पेटते. बघा, जर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना कधी माहिती पडलं की ज्या वेळेस की त्यांचा अपमानाला ठेस पोहोचली आणि म्हणून त्यांना सखाराम परांजपे यांच्या लग्नाच्या वरातीतून हाकलून दिलं, अपमानित करून, म्हणून त्यांचा स्वाभिमान जागा झाला. आणि हा या सांगण्याचा उद्देश हाच आहे तुम्हाला की तुमचा सुद्धा मी जो मेलेला स्वाभिमान आहे त्याला हे जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण ह्या कुठंतरी आपल्याला बाबासाहेबांनी मानवाच्या कल्याणासाठी हा धम्म दिलेला आहे आणि आपण जे कल्याणाचा रास्ता सोडून मार्ग सोडून आपण जर चुकीच्या मार्गानं जी घाणीकडे वळत असाल तर तुमच्या एवढं दुर्दैव या देशात कोणाचं नाही. एक माझी प्रामाणिक जबाबदारी आहे, मला जे काही सांगता येईल तो सांगण्याचा प्रयत्न कराय. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी माझ्या घरी 29 ऑक्टोबर 2024ची घटना आहे. गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. आम्ही पूज्य भदंत पी धवानंदजी यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते गृहप्रवेश सोहळा आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त कसं आपल्या महापुरुषाची विचारधारा मानवाचं इतरांचं कसं कल्याण होईल की जे भगवान बुद्धांनी सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर त्याच्या उद्देशाला सोडून की इतर बहुजन समाजाची पुस्तकाची जवळपास आपल्याला जे काही घडतील मी आकडा सांगणार नाहीये, पण जीवनामध्ये काही ना काही दान केलं पाहिजे. दानाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून मी देशाचे दुश्मन, आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची 2 आंदोलने ही पुस्तकं, परत राष्ट्रपिता महात्मा फुलेजी, संत कबीरजी, छत्रपती शाहूजी महाराज, देवळाचे धर्म आणि धर्माचे देवळे, विद्रोही पर्वतकार केशव सीतारामजी ठाकरे यांची पुस्तके, म्हणजे अशी अनेक पुस्तकं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दान दिली. आणि तसेच की बांधवांनो, आपणही लक्षात घ्या की यापुढे ज्या ज्या ठिकाणी साक्षगंधाचे कार्यक्रम होत असतील, धम्माचे कार्यक्रम होत असतील, कुठल्याही कार्यक्रम असू द्या, पण आपण बहुजन महामानवाचे कल्याण होईल अशीच पुस्तकं दान द्या. तुम्ही कोणतीही वस्तू दिली, पैसा दिला, संपणार आहे, पण हे विचाराचं धन न संपणार धन आहे. भारतीय संविधान द्या, गुलामगिरी द्या, शेतकऱ्याचा आसूड द्या, मिलिंद प्रश्न द्या, खूप अनेक ग्रंथ आहेत. आणि कमीत कमी बघा, आपण एक धरूया, बघा नारळ, अगं हे ते पान, टोपी असेल, काही जे असतील, कमीत कमी 100 रुपये तर खर्च असेल त्याचा एका याचा. मग तेवढं करण्यापेक्षा तुम्ही जर हे बुद्ध वंदनेचं पुस्तक दिलं असतं, याच्यामध्ये पूर्ण त्याला कमीत कमी प्रत्येक घरी असं का नसो, पण येणारी पिढी लक्षात घ्या, हे असं कधीच म्हणू नका. एवढंच पुस्तक आहे बघा, विचाराचं धन. मी काय सांगितलं, त्याचं मूल्य नाही, त्याची किंमत होऊ शकत नाही. विचार फार महान आहे, हे शस्त्र फार मोठं आहे. आणि या शस्त्राच्या बळावरच, या शिक्षणाच्या बळावरच बाबासाहेबांना 32 डिग्र्या केल्या. याची शिक्षणाची ताकद कमी ना. जगात सगळ्यात मोठं जर नाही असेल ना, अज्ञान लपविणं सगळ्यात मोठं पाप आहे. आणि सगळ्यात मोठं जर महान कार्य असेल तर ज्ञान देणं, विचाराचा प्रचार प्रसार करणं हे सगळ्यात महान कार्य आहे. म्हणून आपण बघा, आज आपल्या देशामध्ये छोटी छोटी पुस्तकं येतं, काय किंमत आहे यांची? फक्त 20 रुपये. अहो, आजची मनुस्मृती लक्षात घ्या, ही आजची मनुस्मृती आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातील रोजचे हजारो शोध लागायला लागलेत. तर आज आपल्याला अंधभक्ताला हे कळणार नाही, पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय की EVMच्या माध्यमातून फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत. म्हणजे इमानदारीने निवडणुका होऊ शकत नाहीत, निष्पक्ष होऊ शकत नाहीत. याचा अर्थ बैमानी होते, घोटाळे होते. आणि आज तुम्ही सोशल मीडियातून पाहिले असेल किती घोटाळे होत आहेत.
मी वारंवार सांगतो की आपला ते बघा, जशी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला महाडच्या ठिकाणी मनुस्मृती जाळली, आता आपल्याला जन आंदोलन करून ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करावी लागेल, हद्दपार करावं लागेल. नाही तर बघा, देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज करोड किती 130-40 पेक्षा जास्त संख्या असेल, आपल्या अंदाज आहे, कमी जास्त होऊ शकतो, पण करोडो आहेत. तर कमीत कमी या देशातील प्रत्येक नागरिक जरी रस्त्यावर उतरला, जन आंदोलन केलं, मी वारंवार सांगतोय की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण ही लढाई जिंकू शकतो, भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून. आणि तो कार्य आजच्या काळामध्ये भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बामशेव ते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामनजी मेश्राम साहेब हे करत आहेत. आणि आपण त्यांना सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणं काळाची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांनी मंत्र दिला, संदेश, मंत्र नाही, महान संदेश, शिका. आपल्या देशातील लोक 26 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, ते अंमलात आलं 26 जानेवारी 1950ला. तरी आजही लोकांना त्या संविधानाचं महत्त्व कळत नाही. आणि म्हणून त्यांच्यानंतर आपले लोक SC ST OBC व्हिजेंट येतील, शिकायला लागले, जॉबला लागले. पण आता जसंही शत्रूच्या लक्षात आलं की हा समाज जागा होत आहे, म्हणून पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करत आहेत. शाळा बंद करणं म्हणजे गुलामगिरी लादणे सुरुवात झालेली आहे. म्हणून वेळीच्या खाजगीकरणाला विरोध करा. शाळा सुटल्यात, सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आपण गावोगावी विरोध करा. जास्तीत जास्त लोक बामशेव संघटनेचे, या संघटनेमध्ये सहभागी व्हा. हे जाळं संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे. म्हणून आपण भीती कुठली बाळगू नका. जो माणूस मरणाला भीतो तो कधीचाच मेलेला असतो. माणूस जन्माला आलेला माणूस मरणारच आहे. आणि हे जर तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर तुम्हाला या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल. जर तुम्ही हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे. मनुस्मृती काय असते ते संविधान वाचा, मनुस्मृती वाचा. तुम्हाला मनुस्मृतीने काय नाही करलं एका ओळीत सांगायचा प्रयत्न करतो. विषय लांबत जात आहे, कारण वेळेच्या अभावी. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळ एकमेकासाठी मी थांबू शकतो, पण वेळ थांबू शकत नाही. म्हणून वेळेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. बघा, मनुस्मृतीच्या काळामध्ये ठळक लागतो एक महत्त्वाचे मुद्दे, ज्या मूलभूत जसे माणसाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याची गरज असते. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण सुद्धा गरजेचं असते. पण आजच्या काळामध्ये शिक्षण फार गरजेचं आहे. म्हणून संत गाडगेबाबाजीने सांगितलं की तुम्ही ताट मोडा, हातावर भाकरी घेऊन खा, पण मुलाला शिकवा. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी दिवसभर गावातली घाण काढायची आणि संध्याकाळी जी हजारो वर्षाची डोक्यातली घाण या SC ST OBC बहुजन समाजातल्या लोकांच्या डोक्यातली घाण घातली विदेशी ब्राह्मणवाद्यांनी, तर ते घाण काढण्याचं कार्य महान संतांनी, गाडगेबाबा यांनी, अनेक महासंतांनी, मानवतावादी संतांनी केलेलं आहे. आणि ती घाण मी या आजच्या व्हिडिओतून काढत आहे. आणि म्हणून आपण जो साक्षीकरणाचा कार्यक्रम झाला तो फार मला विचित्र वाटलं. आणि मी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे आम्ही असं करणार नाहीत. तर बघा कितपत पडतंय. म्हणून आपला हा विचार आपल्याला जे वाटतंय, संत तुकाराम भाषेच्यामध्ये की जसे ते अभंगातून सांगायचे की मी प्रसाद म्हणून मी समाजाला वाटून टाकला, समाजानं स्वीकारायचा, काय करायचं हे आपल्याला अवलंबून आहे. तसं की मला जे योग्य वाटतंय तो विचार मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपणही या देशातला प्रत्येक माणूस जागृत झाला पाहिजे. अज्ञान हो का, या जगात माणूस जन्मताच माणूस शत्रू नसतो. माणसाचा व्यवहार, माणसाची वाणी आणि अज्ञान, आणि हे अज्ञान नष्ट करण्याचं काम हे शिक्षण करतं. आणि शिक्षण म्हणून आपल्याला शिक्षण हे मानवाचं कल्याणच असलं पाहिजे. आणि त्यासाठी अशा कार्यक्रमामध्ये आपण चुका होऊ नयेत याची दक्षता घेतली पाहिजे. कारण हा विधीचे प्रकार अशा पुस्तकामधून धम्माचे ज्ञान मिळतं आणि त्याचे विचार आपण
अंमलात आणले पाहिजे. केवळ घरामध्ये दिखावा म्हणून पुस्तक आणणं किंवा प्रतिमा म्हणून दिखावा म्हणून लावणं हे कामाचं नाही. तर आपण डोक्यामध्ये घेऊन दिलेली शिकवण आचरणामध्ये आपल्या वागण्यातून दाखविसाल हीच अपेक्षा बाळगतो. आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आतापर्यंत मी जास्त पाहत असतो, तुम्ही पाहत असाल की बऱ्याच लोकांना सोशल मीडियाचं महत्त्व अजून कळलेलं नाही आहे. ते व्हिडिओ पाहतात पण त्यांचा वापर कसा करावा हे बी बऱ्याच लोकांना, मला बऱ्याच त्यांचे कॉल पण आलेले आहेत किंवा हे कसं करावं आम्हाला समजत नाही. आता मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यांना मला जमेल तसं कॉल तरी त्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याला जर आपल्याला माहिती असेल तर आपण प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. ही जबाबदारी केवळ माझी एकट्याची नाही आहे. माझ्यावर जेवढं मला करता येईल तेवढं मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. कारण आपला खरा मीडिया हा सोशल मीडिया आहे. देशातील आपला मीडिया हा शत्रूचा मीडिया आहे. शत्रूची सत्ता आहे. त्याला आपलं तुम्ही म्हणता सत्ता आहे, अजिबात नाही. आता फक्त लोकशाही आपली धोक्यात आहे, संविधान आपलं धोक्यात आहे. आणि ह्या संविधान वाचले तर आपलं बाबासाहेब काल परवाची घटना की जे नाशिकला जाधव नावाच्या मॅडमनी बघ तिथून गिरीश महाजन या मंत्र्याने शब्द न बाबासाहेबाचा उच्चार न करता की हा संविधानाचं महत्त्व काय आणि जो काय बनलेत ते संविधानामुळे बनलेत. पण आपणही एवढं ध्यान ठेवलं पाहिजे, भक्तांनो भक्त बनू नका, अनुयायी बना. तर बाबासाहेबांनी सरळ ज्या लोकांनी जिवंतपणी जे विदेशी ब्राह्मणांनी बाबासाहेबाला विरोध केला, आजही ते जगातलं एकमेव उदाहरण आहे, एकमेव इतिहास आहे की ते लोक फक्त बाबासाहेबांच्या विचाराला घाबरतात. ते बाबासाहेबाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हेही तितकं सत्य आहे की जोपर्यंत या देशातील परिवर्तनवादी संघटना आज इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तराचं संघटन बामशेप आहे, तुम्ही कमी समजू नका. शत्रू खूप घाबरलेला आहे. आज बामशेपचा कार्यक्रम त्यांनी कुठे या ठिकाणी रोखलेला आहे. पण 22 फेब्रुवारी 2026ला RSSच्या मुख्यालयाला नागपूर या ठिकाणी घेराव आंदोलन आहे. जास्तीत जास्त लोक या ठिकाणी जसं हे होतील त्या प्रत्येकाने हा मॅसेज सर्वांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करावं. आणि संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मतभेद यावं. कारण आपली ओळख फक्त प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहोत. कोणाचा मन दुखवण्याचा हेतू अजिबात नाही, कोणाचा भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही. जे सत्य आहे, जे चुकीचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला हीच काळजी घेतो. जय मूल्यवासी.